ट्रॅक्टर भीषण अपघातात एक ठार, एक गंभीर. दुधाच्या कॅन घेऊन येत असलेल्या 4 चाकी वाहनाने ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना 24 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता रिसोड सेनगाव मार्गावर मुंगसाजीनगर जवळ घडली. अपघात एवढा भीषण होता की मृतकास काढण्यासाठी 1 ते 1.5 तास लागला. यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली. घटनेनंतर अज्ञात ट्रॅक्टर घटनास्थळावरून पसार झाला आहे. वैजनाथ भाऊराव मुकाडे, वय 24 वर्ष, राहणार खिलार, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली असे मृतकाचे नाव असून वाहन चालक दत्तराव चिलधर, वय 26, राहणार खिलार, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली असे जखमीचे नाव आहे. जखमीस प्रथम रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले, तर पुढील उपचारासाठी वाशिम येथे पाठविण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील खिलार येथील दत्तराव चिलधर हे आपल्या एका अन्य साथीदार वैजनाथ भाऊराव मुकाडे यांच्यासह आपले इंट्रा वाहन क्रमांक MH38S3890 ने सेनगावकडून रिसोडकडे दुधाचे कॅन घेऊन येत असताना रात्री 11 वाजताच्या दरम्यान समोर चालत असलेल्या एका अज्ञात ट्रॅक्टरला जबर धडक दिली. या धडकेत वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. यामध्ये वैजनाथ मुकाडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर दत्तराव चिलधर हे गंभीररित्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गीते घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीस रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. तसेच मृतकास 1 ते 1.5 तासाच्या अथक परिश्रमानंतर बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. 25 एप्रिल रोजी सकाळी मृतकावर शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह परिवाराच्या सुपूर्द करण्यात आला. सदर घटनेस कारणीभूत ट्रॅक्टरचा रिसोड पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास रिसोड पोलीस करत आहे.